नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये मी तुम्हाला मराठी मीडियम तसेच इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियमचे जे आहे भूगोलाचे आणि जिओग्राफीचे आयएमपी क्वेश्चंस देणार आहे फ्रॉम चॅप्टर 1 टू चॅप्टर 6. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. लगेच सुरू करूया. आणि इंग्लिश मीडियम का जो पार्ट है, इंग्लिश मीडियम का जो पार्ट है 10 मिनट के बाद इसी वीडियो में आपको मिल जाएगा. सो टेंशन लेने की कोई बात नहीं है. आपका भी होगा, इनका भी होगा, दोनों का कवर हो जाएगा एक ही इसमें. चला सुरू करूया. द फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला, ज्याचं नाव आहे क्षेत्रभेट. या चॅप्टरमध्ये सुरुवातीचं तुम्हाला जर स्टोरी वाचायची असेल तर वाचू शकता जेव्हा तुम्ही बोर फील कराल. बट तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी या. जे आयएमपी जे क्वेश्चन्स आहेत त्यांनी डायरेक्टली आपल्याला दिलेत आणि या वर्षीसाठी जे सगळ्यात आयएमपी क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे की क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. या क्वेश्चनला असं करून ठेवा कारण हा क्वेश्चन जो आहे रिसेंटली विचारला गेलाय आणि थोडासा लिहिण्याना थोडासा कठीण वाटतो पहिल्यांदा काही विद्यार्थ्यांना. बाकी हे क्वेश्चन तुम्हाला इझीच जाईल, जे की खूप सोपे आहेत. अहवाल तयार करा, प्रश्नावली तयार करा, कचऱ्याचं व्यवस्थापन कसं कराल, कोणतं साहित्य सोबत घ्याल, दॅट्स टू इझी. आता जो दुसरा चॅप्टर सुरू होतो स्थान आणि विस्तार, याच्यामध्ये जर आपण आलो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टी पॉइंट आउट करायचे. सांबा नावाचा डान्स तुम्हाला माहित आहे तो ब्राझीलमध्ये आहे. त्यानंतर जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला म्हणतात, मसाल्याच्या पदार्थासाठी कोणता देश फेमस आहे, लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, क्रिकेट कुठं फेमस आहे, फुटबॉल कुठं फेमस आहे, इथूनही क्वेश्चन विचारतात, ते सांगता येत नाही. त्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला मी लेक्चरमध्ये दिलेले आहेत, जे लेक्चर आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलंय. सगळेच्या सगळे भारताचे अक्षरवृत्ती रेखावृत्ती विस्तार, त्यानंतर ब्राझीलचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार तुम्हाला बाय हार्ट करायचा आहे. मतलब पूर्ण तुम्हाला झाला पाहिजे, तो रिकॉल झाला पाहिजे ब्रेन मध्ये. असं म्हटलं अक्षरवृत्ती विस्तार लगेच भारताचा आठवला पाहिजे. ठीक आहे, तर भारताचं स्थान कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, भारतात किती स्टेट आहे, किती युटीज आहेत, ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ असल्या पाहिजे. 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. बाकी ब्राझील बद्दल सेम विषय आहे आणि ह्या पण बॉक्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलाय. तुमच्या डायजेस्ट मध्ये पण असेल सॉल्व्ह केलेला, तो तुम्हाला कम्प्लिटली आला पाहिजे. ब्राझीलचा मॅप थोडा चांगला पहा कारण हे याच्यातले काही रोराईमा, अमेझोनास, पारा, अमापा, आजूबाजूला कोणकोणते देश लागतात जसं पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना यांना लागतो. इकडे बोल्विया, पॅराग्वे, अर्जेंटिना सारखे देश लागतात. आणि कोणता समुद्र लागतो ब्राझीलला तर उत्तर अटलांटिक महासागर, आणि इकडे दक्षिण अटलांटिक महासागर म्हणजे अटलांटिक महासागर यांना लागतो. हा पॅरेग्राफ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. भारताचा इतिहास समजून घ्या, पूर्णतः वाचा हा, आणि ब्राझीलचा इतिहास वाचा. ठीक आहे, आता या चॅप्टर मध्ये एवढाच विषय आहे आणि बाकी हे जे मॅपिंग वरचे जे क्वेश्चन्स आहेत या चॅप्टर मधले. आणि याच्यात लक्ष ठेवा, भारतातलं सर्वात दक्षिणेकडचं म्हटलं तर इंदिरा पॉइंट करायचं आणि भारतातलं फक्त दक्षिणेकडचं म्हटलं, फक्त दक्षिणेकडचं तर कन्याकुमारी करायचं. सर्वात आणि फक्त याच्यात फरक आहे. बाकी हे क्वेश्चन्स आपण तुमच्याकडून बहुतेक जास्तीत जास्त सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता जो तिसरा चॅप्टर आहे प्राकृतिक रचना, याच्यामध्ये मॅप्स थोडे व्यवस्थित पहा की अमेझॉनचं खोरं कुठं आहे, कारण क्वेश्चन पेपरमध्ये येतात. ब्राझील मधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, पिको दी नेब्लिना, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. गियाना उच्चभूमी कुठं आहे, फ्रेंच गियाना कुठं लागतं, सुरिनाम कुठं आहे, ब्राझिलिया कॅपिटल कुठं आहे, अशा बारीक बारीक गोष्टी थोड्याशा ऑब्झर्व करायच्या ज्यानं तुमची मॅपिंग चांगली होईल. त्यानंतर हिमालयाबद्दल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, टिपा लिहामध्ये. उत्तर भारतीय मैदानाबद्दल क्वचित विचारतात, तेही आलं पाहिजे. द्वीपकल्पाबद्दल नाही विचारतील कारण तो एक छोटासा कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यात विद्यार्थी लिहून लिहून लिहितील किती. बाकी सगळं शिकवलंय आपण. किनारपट्टीबद्दल थोडं लक्षात घ्या कारण हे ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि याच्यामध्ये ब्राझीलमध्ये जेव्हा येतो आपण तर हा पार्ट करून ठेवा, उच्चभूमी म्हणजे काय आहे, कारण हा खूप मोठा आहे. तसेच अजस्त्र कळाचा पार्ट पण जास्त लॉंग आहे, ज्या की तुम्हाला याच्यात 5 ते 6 पॉइंट तयार करता आले पाहिजे फक्त एवढ्या डेटावरती. म्हणजे आहे इन्फॉर्मेशन कमी पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बाकी किनारी प्रदेश आणि द्वीप समूह याच्याबद्दल ते जास्त तुम्हाला सुरुवातीला यावेळेस विचारणार नाही. त्यानंतर ब्राझीलची जलप्रणाली, त्याच्यामध्ये अमेझॉन जलप्रणालीला बाय हार्ट वाचा, त्याची लांबी रुंदी सगळं तुम्हाला आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या जलप्रणाल्या आहेत, पॅराग्वा, पॅराना, याच्यात जास्त पॉइंट निघत नाही पण तरी आपण हे थोडंसं करून ठेवलं तर बरं राहतं. आता भारताची नदी प्रणाली, याच्यात काहीच कॉम्प्रोमाइज नाही, सगळ्याच्या सगळ्या जशी गंगा नदी जलप्रणाली, सिंधूची, हे सगळी तुम्हाला आली पाहिजे, याच्यात कॉम्प्रोमाइज नाहीये.
तर हे आहे याच्यातले IMP क्वेश्चन्स. ओके, त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे हवामान. हा चॅप्टर वाचायला थोडासा काही विद्यार्थ्यांना क्रिटिकल वाटू शकतो, कारण सुरुवातीला जे काही दिलंय ते थोडंसं समजण्यासारखं वाटत नाही. पण आपण याच्यावर जे याच चॅनलवरती जे लेक्चर शिकवलंय हे तुम्ही जर डिटेलमध्ये पाहिलं तर तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यातल्या समजतील. या चॅप्टरमध्ये 2 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत आणि जे डायरेक्टली एक्झरसाइज मध्ये आपल्याला दिसून येतात ते म्हणजे आपल्या भारताच्या हवामानाबद्दल सगळी माहिती आणि ब्राझीलच्या हवामानाबद्दल माहिती. मग त्यामध्ये भारताच्या हवामानात कोणकोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, जसं हिमालय आणि हिंदी महासागर, तसंच ब्राझीलच्या हवामानावर कोणकोणते घटक अफेक्ट करतात. तुम्हाला माहिती आहे उच्चभूमी, अजस्त्र कडा, या दोन्हीची तुलना तुम्हाला करता आली पाहिजे. हेच 2 क्वेश्चन याच्यातले मोठ्या याच्यात महत्वाचे आहेत. बाकी याच्यात चिल्लर पसारा जास्त आहे या चॅप्टरमध्ये, जो की आपल्या क्लासमधल्या कोणत्याही विद्यार्थ्याला येईल अशी मी आशा करतो. आता हा चॅप्टर स्कोरिंग आहे, 5वा चॅप्टर. या चॅप्टरमध्ये वनस्पती, त्यानंतर हा जर तुम्हाला थोडंसं समजलं तर याच्यात तुम्हाला कळेल की कुठं जास्त पाऊस पडतो ब्राझीलमध्ये, आणि एक गोष्टही समजेल की कोणत्या भागात जास्त जलचर आहेत किंवा गवताळ प्राणी राहतात. त्यानंतर इथं आपल्याला ह्या गोष्टी पॉइंट आउट करायच्या, जिथं जिथं अशा गोष्टी दिलेल्या आहेत की सदाहरित, निमसदाहरित, शुष्क कोणकोणते वृक्ष ब्राझीलमध्ये आढळतात, भारतात कोणकोणत्या प्रकारची वृक्ष आढळतात, भारतात किती पाऊस पडतो, कोणत्या प्रकारची वन भारतात आहेत, ह्या गोष्टी थोड्याशा पॉइंट आउट केल्या पाहिजे. हा क्वेश्चन येऊ शकतो की जगाची फुफ्फुसं का म्हणतात, तर ब्राझीलमध्ये सदाहरित वर्षामुळामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध आहे, कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी त्यामुळे व्हायला मदत होते आणि त्यामुळे या वर्षावनांना जगाची फुफ्फुसं म्हणतात. ओके, लंग्स ऑफ द वर्ल्ड. त्यानंतर इथं बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत की कोणत्या भागात कोणती वनं आढळतात. जिथं 500 mm पेक्षा कमी पाऊस पडतो तिथं खैराची, बाबळाची, खेजडीची वनं आढळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी ब्राझीलच्या बाबतीतही सेम आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पॅन्टेनल हा भाग कशासाठी फेमस आहे, तर इथं ॲलिगेटर असो किंवा या ठिकाणी तुम्हाला ॲनाकोंडा सारखे मोठमोठे साप पाहायला मिळतात. आणि बाकी ही इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी हे तर करून घ्या, आत्ताच करून घ्या. हा तुम्हाला होमवर्क आहे की उष्णकटिबंधीय वन, त्यानंतर याचे गुणधर्म काय असतात, भारतात कुठं आहे आणि ब्राझीलमध्ये कुठं आहे. वाटलं डायजेस्टचा यूज करा पण बाय हार्ट करा, कारण हे क्वेश्चन गेले नाही पाहिजे. आणि मी याच्यातले सगळेच IMP सांगणार तुम्हाला, सगळे भौगोलिक कारण करून ठेवा. ऑल कन्सेप्ट या चॅप्टर मधले तुमचे कव्हर होऊन जातील. लोकसंख्या चॅप्टर मध्ये आकडेवारी महत्वाची आहे. भारताची 2011 नुसार किती लोकसंख्या आहे, ते 121 कोटी आलं पाहिजे पेपरमध्ये तुम्हाला. बाकी याच्यातले सगळ्या गोष्टी, जसं एकूण जगाच्या भूक्षेत्रापैकी भारत किती क्षेत्र व्यापतो, 2.41%. किती टक्के जगाच्या लोकसंख्या भारतात आहे, 17.5%. 382 हे आपली काय आहे, घनता आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला पाठ असल्या पाहिजे बाय हार्ट. सगळे लोक करतात. बाकी हे ब्राझीलचंही तुम्हाला जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. भारताच्या तुलनेत खूप कमी आहे यांचं लक्षात ठेवण्यासारखं. आणि हे चार्ट्स थोडे ऑब्झर्व करा. लिंग गुणोत्तर कशाला म्हणतात हे सगळं शिकवलंय तुम्हाला. 1000 पुरुषांमागं किती स्त्रियांची संख्या आहे हे आपण पाहिलंय. वय आणि लिंगाचा मनोरा ह्याही गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि यातले हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत की आयुर्मानामध्ये का फरक आहे, ब्राझीलमधले लोक जास्त का जगतात, आपल्याकडचे लोक कमी का जगतात, आणि या गोष्टी तुम्हाला खूप जास्त इथं हिट करतील. हे भौगोलिक कारण जास्तीत जास्त करा. आणि हा पहिला क्वेश्चन IMP आहे, भारत आणि ब्राझील देशाच्या लोकसंख्या वितरणातील साम्य स्पष्ट करा. ओके, हा चॅप्टर व्हायचा आहे अजून बऱ्याच शाळांमध्ये, त्यामुळे हा चॅप्टर आपण जेव्हा तुमच्या बऱ्याच शाळांमध्ये शिकवला जाईल तसा मी शिकवलाय, बट त्याला जे आहे यावेळेस तो नाहीये एग्जाम्स मध्ये, सो दैट्स व्हाई इट इज करंटली नॉट इम्पॉर्टेंट फॉर अस. त्यानंतर आता अभी हम आ रहे हैं इंग्लिश मीडियम के स्टूडेंट के पास. तो बच्चों, इंग्लिश मीडियम के अंदर आपको बहुत सी चीजें वैसे वर्षा मैम आपको बताई देगी, लेकिन मैं कुछ बातें आपको तो समझ में आया होगा जिनको मराठी समझ में आती है. सो यहाँ पे ये चैप्टर आप एज अ कॉमिक की तरह पढ़ सकते हो, जो पहला चैप्टर है. एंड इस चैप्टर के अंदर ये जो क्वेश्चन है, आउटलाइन द इंपॉर्टेंस ऑफ फील्ड विजिट, इसको दिल से कर लीजिए क्योंकि ऊपर के क्वेश्चंस तो आपको आ ही जाएंगे क्योंकि वो बहुत इजी है. बस इस चैप्टर के अंदर वो वाला क्वेश्चन करना इस बार बहुत इंपॉर्टेंट होगा. लैटिट्यूडनल लॉन्जिट्यूडनल एक्सटेंट ऑफ इंडिया एंड ब्राजील इस चैप्टर के अंदर, और हिस्टोरिकल बैकग्राउंड ऑफ इंडिया एंड ब्राजील आपको अच्छे से करके रखना है. साथ ही साथ आपको ये पूरी एक्सरसाइज सॉल्व करनी है विदाउट एनी डिस्टर्बेंस. आसपास में कोई होना नहीं चाहिए, आपको पूरी एक्सरसाइज फिर से सॉल्व करनी होगी.
क्योंकि हर टाइम पे जितनी भी आज तक बैचेस गई है उन्होंने हर एक बैच को मैंने एक्सरसाइज सॉल्व करने को बोली, क्योंकि सेकंड चैप्टर में उसके अलावा आपको चैप्टर समझ में नहीं आएगा, आपको एक्सरसाइज कंप्लीट करनी पड़ेगी। अब यहाँ पे फिजियोग्राफी और ड्रेनेज चैप्टर काफी स्कोरिंग है। इसके अंदर हर एक लोकेशन, पेंटेनल कहाँ पे, ब्राजीलिया कहाँ पे, अमेजोन रिवर बेसिन कहाँ पे और कौन कौन सी कंट्रीज ब्राजील के साथ जो है एक बॉर्डर शेयर करती है, ये आपको आना चाहिए। ब्राजील के अंदर सबसे ऊंचा पीक कौन सा है, पिको द नेब्लिना 3014 मीटर। गयाना हाईलैंड्स कहाँ पे, ये आपको पूछेंगे मैपिंग के अंदर। कटिंगा का पार्ट कहाँ पे आता है, एवरीथिंग यू हैव टू बी अवेयर अबाउट इट। देन हिमालयस के ऊपर, पेनिनसुला के ऊपर, नॉर्थ प्लेन्स के ऊपर आपको सीधे सीधे क्वेश्चंस पूछे जाते हैं फॉर 3 और 4 मार्क्स। कोस्टल प्लेन्स, हाईलैंड्स क्या है, और उसी के साथ आइलैंड ग्रुप, ये भी इंडिया के अंदर का। और ग्रेट स्कार्पमेंट, इसको आईएमपी करके रखिए। अब तक की जितनी भी एग्जाम्स हुई है ये क्वेश्चन और में है या फिर डायरेक्ट है, ये आपको आएगा ही आएगा, ये क्वेश्चन आपको करके रखना है। बाकी अमेजोन बेसिन के बारे में आपको बाय हार्ट सब पढ़ना है अच्छे से। और रिवर के अंदर पैराग्वे पैराना रिवर सिस्टम पढ़ लीजिए, आपका क्वेश्चन जो है इसके ऊपर आ सकता है। देन हिमालय और इंडियन ड्रेनेज सिस्टम के अंदर गंगा रिवर पूरी सिस्टम आपको आनी चाहिए, कहां से कौन सी ट्रिब्यूटरी आके मिलती है, एवरीथिंग यू हैव टू नो अबाउट इट। पेनिनसुलर रिवर्स के नाम पता होने चाहिए, फिर आपको सेंटेंस बनाने आते हैं। और ये रिवर्स है वो यहाँ पे दी है उन्होंने, और इसकी एक्सरसाइज पूरी इंपॉर्टेंट है। यहाँ पे जितने भी शॉर्ट नोट वाले क्वेश्चन है ये अभी अभी कर लीजिए। उसके बाद का जो चैप्टर है वो है क्लाइमेट। इस चैप्टर के अंदर डायरेक्टली एक्सरसाइज के ऊपर आइए सीधा सीधा, और इसकी पूरी एक्सरसाइज सॉल्व कीजिए, पूरा चैप्टर समझ में आएगा। क्योंकि ये भी चैप्टर आपको यहां से मार्क्स देने वाला है। ये जो ज्योग्राफिकल रीजन्स पूछे हैं ये सारी चीजें यहाँ पे इंपॉर्टेंट है। ये चैप्टर काफी इंपॉर्टेंट है। इसके अंदर के आपको पूरी वाइल्ड लाइफ सिस्टम और कौन सा फॉरेस्ट कहाँ पे आता है, ऐसे क्वेश्चन इसके अंदर से अच्छे आने चाहिए आपको। ये आता है मतलब आपके यहाँ के क्वेश्चंस क्लियर है। और ज्योग्राफिकल रीजन्स के अंदर आपको वेजिटेशन के बारे में, कौन से पार्ट में ज्यादा डेंस फॉरेस्ट है, क्यों है, क्या रीजन्स है, ये सारी चीजें आपको यहाँ पे बतानी है। पॉपुलेशन चैप्टर के अंदर आपको पॉपुलेशन पता होनी चाहिए। एरिया इंडिया कितना कवर करता है वर्ल्ड के अंदर, कितनी % पॉपुलेशन पूरी दुनिया की इंडिया में है, व्हाट इज द डेंसिटी ऑफ पॉपुलेशन इन इंडिया, एवरीथिंग लाइक वी कैन से सेक्स रेशियो के बारे में पता होना चाहिए। उसके बाद एज एंड सेक्स पिरामिड के बारे में पता होना चाहिए। यू हैव टू ऑल्सो बी अवेयर ऑफ लाइफ एक्सपेक्टेंसी के बारे में आपको सवाल पूछ सकते हैं, लिटरेसी रेट के बारे में सवाल पूछ सकते हैं। तो ये सवालों के साथ आपको तैयार रहना है। तो ये जो क्वेश्चंस होंगे ये मोस्ट आईएमपी क्वेश्चन से आने वाले आपके एग्जाम के लिए। एंड यहाँ पे आप देखें तो एमवीसैट की एग्जाम स्टार्ट हो चुकी है। अगर आपने अब तक एग्जाम, आपकी हॉल टिकट आ चुकी होगी, आपके आसपास के सेंटर्स आप चेकआउट कीजिए और जरूर विजिट कीजिए। जिनके भी पेपर अब अक्टूबर में होने वाले हैं उन सबको प्रवीण सर और मैं मिलने वाले हैं, ठीक है। सो थैंक यू सो मच बच्चों, आपको ये सारे क्वेश्चंस काम में आएंगे और मजा आएगा आपको एग्जाम में सॉल्व करते हुए, यही सब चीजें।